सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो. दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम वाचक आणि इयत्ता 2री ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या लोकमत भारत रत्नमाला 100 दिवसांची ज्ञानयात्रा या लाखोंच्या बक्षिसांचा वर्षाव करणाऱ्या कूपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कूपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओमध्ये आपले स्वागत. या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी तसेच प्रश्नांच्या प्रत्येक अचूक उत्तरासाठी व स्पर्धेच्या माहितीसाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मनातील प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. सर्व विद्यार्थी वाचक मित्रांना रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या राखी पौर्णिमेच्या निमित्तानं आज भारत रत्नमाला या मालिकेमध्ये कूपन क्रमांक 58चं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत. आजच्या दिवशी सुट्टी असल्यामुळे पहिल्या 1 ते 57 प्रश्नांची उत्तरे तुम्ही तपासून घ्या. त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा. आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कूपन क्रमांक 58. डॉक्टर हर्डीकर यांना पद्मभूषण कधी प्रदान करण्यात आला? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1958. पर्याय क्रमांक 1 1958 या पर्यायासमोर बरोबरची खूण करून वाचकांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे. एकदा नोंदवलेलं उत्तर खाडाखोड करू नका, कारण खाडाखोड केलेली उत्तरे ग्राह्य धरली जात नाही आणि बक्षीस मिळण्याची शक्यता तुमची कमी होते. त्यामुळे उत्तरे नोंदवण्यापूर्वी आपल्या चॅनलवर दिलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या अचूक उत्तरांचा उपयोग करून घ्या. आपले चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. धन्यवाद.